हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. मार्केटमध्ये छान अशी मेथी यायला लागलेली आहे. यापूर्वी मेथीपासून आपण मेथीची भाजी कशी बनवायची, मेथीचे थालीपीठ कसे बनवायचे या रेसिपी पाहिल्या आहेत. तर आज आपण पाहणार आहोत मेथीची पुरी कशी बनवायची. ही पुरी जी आहे ती मेथीची मसाला पुरी असणार आहे. ही पुरी अगदी 2 ते 3 दिवस छान अशी टिकणार आहे, टम्म फुगलेली असणार आहे, खायला टेस्टी असणार आहे. तर अशी ही मेथीची मसाला पुरी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. तर ही मेथीची मसाला पुरी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. मेथी मसाला पुरी आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला मेथीचा वापर करायचा आहे. सुरुवातीला मी या ठिकाणी मेथी जी आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे. निवडताना आपल्याला फक्त त्याची पानं घ्यायची आहेत, देठांचा वापर अजिबात करायचा नाहीये. मेथी आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर चाळणीवर छान अशी निथळून घ्यायची आहे. त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निथळलं गेलं पाहिजे. मेथी जी आहे ती पूर्ण निथळल्यानंतर आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी 1 बाउल होईल इतकी मेथी जी आहे ती घेतलेली आहे. मला मेथीची क्वांटिटी जास्त हवी होती, त्यामुळे मी त्या प्रमाणात घेतलेली आहे. तुम्हाला जर क्वांटिटी कमी असेल तर मेथीची क्वांटिटी कमी घेतली तरी देखील चालेल. मेथी आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. मेथी मोठी असेल तर आपल्याला पुरी व्यवस्थित लाटता येणार नाही. अशा प्रकारे संपूर्ण मेथी जी आहे ती माझी कट करून झालेली आहे. यानंतर आपल्याला मेथी पुरी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला आलं, लसूण आणि मिरची लागणार आहे. तर यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या आहेत त्या वापरलेल्या आहेत. 4 मिरच्या आहेत त्या आपल्याला बारीक अशा मोडून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये 8 ते 10 पाकळी होईल इतका लसूण ऍड करून घ्यायचा आहे. यानंतर मी यामध्ये 2 इंच होईल इतकं आलं जे आहे ते ऍड केलेलं आहे. आलं, लसूण आणि मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही मेथीची क्वांटिटी किती घेतलंय याच्यावर आपल्याला ठरवायचं आहे. आल्याचे थोडेसे पातळ असे तुकडे करायचे आहेत आणि ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी म्हणून थोडीशी बडीशेप जी आहे ती ऍड करायची आहे. बडीशेप जी आहे ती ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी देखील चालेल. या ठिकाणी मी अर्धा टेबल स्पून होईल इतकी बडीशेप याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी फाईन पेस्ट बनण्यासाठी त्याच्यामध्ये 1 टेबल स्पून पाणी जरी ऍड केलं तरी देखील चालेल. या ठिकाणी मी हे सगळे जिन्नस जे आहेत ते छान असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर देखील ऍड करायची आहे. एक छोटा बाउल होईल इतकी कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती आता या कट केलेल्या मेथीमध्ये मी ऍड करून घेते. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतका हिंग ऍड करायचा आहे. त्याचबरोबर अर्धा टीस्पून होईल इतकी हळद देखील ऍड करून घेऊयात. आता आपण जे काही मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं ते मिश्रण देखील आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं बेसन ऍड करायचं आहे. बेसन ऍड केल्यामुळं आपल्या पुरीला एक खस्ता अशी चव येणार आहे. बेसन ऍड केल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे. 4 टेबलस्पून होईल इतका बारीक रवा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. रवा ऍड केल्यामुळं आपली पुरी जी आहे ती कुरकुरीत होण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. यानंतर आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करायचं आहे. गव्हाचं पीठ ऍड करताना आपल्याला जवळजवळ पावणे 2 बाउल होईल इतकं गव्हाचं पीठ लागणार आहे. तर हे गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्याला सगळं एकदम ऍड करायचं नाहीये. तर थोडं थोडं लागेल तसं आपण पीठ ऍड करणार आहोत. सुरुवातीला मी या ठिकाणी 1 बाउल होईल इतकं गव्हाचं पीठ जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये धने पावडर ऍड करायची आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी धने पावडर मी ऍड करून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे आपण ऍड करतोय. धने पावडर जरी ऍड केली असेल तरी जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त हवं होतं, म्हणून जिरे जे आहेत ते एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत. यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतके तीळ देखील ऍड करून घ्यायचे आहेत. तिळाची देखील एक खास चव जी आहे ती आपल्या पुरीला येणार आहे. आपली पुरी जी आहे ती मेथी मसाला पुरी आहे. तर यामध्ये वेगवेगळे मसाले ऍड होणार आहेत. सगळ्यात शेवटी आता मी या ठिकाणी ओवा घेतलेला आहे. पाव टेबलस्पून होईल इतका ओवा जो आहे तो हातावर मी चुरून घेतलेला आहे आणि तो देखील मी याच्यामध्ये ऍड करतेय. ओवा हातावर चुरून घेतल्यामुळं त्याचा स्वाद जो आहे तो आणखी वाढतो. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ जे आहे ते ऍड करून घ्यायचं आहे.
मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे. लाल मिरची पावडर जी आहे ती मी कलरसाठीची म्हणून यूज केलेली आहे. त्या प्रमाणात आपल्याला लाल मिरची पावडर आपण ॲड करतोय. तर मी या ठिकाणी 1.5 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. ऑलरेडी आपण मिरच्या देखील त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला तिखटाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित असं ॲडजस्ट करायचं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. त्यासाठी मी 2 ते 2.5 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते चांगलं धूर निघेपर्यंत गरम करून घेणार आहे आणि ते आपल्याला या सगळ्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन ॲड करून झाल्यानंतर सुरुवातीला मी हे चमच्यानं छान असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हातानं सगळं व्यवस्थित एकसारखं होईल या पद्धतीने मिक्स करायचं आहे. हातानं छान असं मिक्स करायचं आहे आणि आत्तापर्यंत मी 1 बाउल होईल इतकंच गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. जसं गव्हाचं पीठ आपल्याला आवश्यक असेल त्याप्रमाणे आपण ॲड करणार आहोत. यामध्ये अजूनही मी पाणी वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. तर पाणी लगेच आपल्याला ॲड करायचं नाही आहे. ऑलरेडी मेथीमध्ये जे पाणी असेल तेच पाणी पहिल्यांदा काय होईल, पीठ जे आहे ते शोषून घेईल आणि त्यानंतर आवश्यकता वाटली तर आपण पाणी ॲड करणार आहोत. सगळं छान असं मिक्स करून घेतलं तरी देखील अजून ते कोरडं आहे. त्यामुळं मी या ठिकाणी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. अगदी 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करताना आपल्याला थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. खूप सारं पाणी एकदम जर ॲड केलं तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जे आहे ते जास्त प्रमाणात मावेल. आपल्याला पिठाचा गोळा घट्ट ठेवायचा आहे. यासाठी आपण कमी प्रमाणात पाणी ॲड करतोय. आणि ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत, तर मेथी जी आहे त्यातलं आणखी पाणी जे आहे ते बाहेर सोडेल. त्यामुळं आपल्याला पाणी ॲड करताना अगदी काळजीपूर्वक ॲड करायचं आहे. 5 ते 6 टेबलस्पून पाणी ॲड केल्यानंतर अशा प्रकारे माझा हा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे. आता हा आपल्याला फक्त मळत-मळत जायचा आहे आणि त्याच्यापासून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे मळण्यासाठी आपल्याला एक 8 ते 10 मिनिटं इतका वेळ लागेल, पण आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये. तर अशा प्रकारे घट्ट असा गोळा जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे. हा गोळा जो आहे तो आता आपल्याला थोड्या वेळासाठी मुरण्यासाठी म्हणून ठेवायचा आहे. एक 5 ते 10 मिनिटं आपण हा गोळा जो आहे तो मुरण्यासाठी म्हणून झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटं पिठाचा गोळा जो आहे तो छान असा मुरलेला आहे. यानंतर आपल्याला पुरी लाटण्यासाठीचे छोटे-छोटे गोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. पिठाचा गोळा मुरण्यासाठी अगदी 10 मिनिटच ठेवायचा. त्याच्यापेक्षा जास्त जर गोळा आपण जास्त वेळासाठी ठेवला, तर त्याला काय होईल, पाणी सुटेल आणि तो कदाचित पातळ होण्याची देखील शक्यता असते. आता मी याचे छोटे-छोटे गोळे तयार करणार आहे. गोळे बनवताना ते आपल्या हाताला जर चिटकू लागले, तर आपल्याला थोडासा तेलाचा थेंब लावायचा हाताला आणि मग आपण ते गोळे जे आहेत ते व्यवस्थित तयार करू शकू. गोळे बनवताना आपल्याला ते खूप छोटे देखील बनवायचे नाहीयेत किंवा खूप मोठे देखील बनवायचे नाहीयेत. मीडियम साइजचे असे मी गोळे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला पुरीचा आकार जसा ठरवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही गोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी थोडेसे गोळे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आपल्याला ही पुरी जी आहे ती लाटताना जर चिटकायला लागली तर पिठाचा वापर करायचा आहे. यासाठी मी गव्हाचं थोडंसं पीठ जे आहे ते काढून घेतलेलं आहे. तुम्हाला पिठाचा वापर करायचा असेल तर पिठाचा वापर केला तरी देखील चालेल. जर तुम्हाला तेलावर लाटायची असेल तर मात्र अगदी किंचित असं तेल जे आहे ते त्याला लावायचं आहे. पुरी लाटताना त्याची जाडी जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. खूप पातळ देखील लाटायची नाहीये किंवा खूप जाड देखील लाटायची नाहीये. खूप पातळ किंवा खूप जाड जर आपली पुरी असेल तर ती व्यवस्थित अशी फुगली जाणार नाही. यामुळं मी मीडियम जाडीची अशी पुरी जी आहे ती लाटून तयार करून घेतलेली आहे. पीठ लावताना देखील आपल्याला कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे, नाहीतर पीठ जे आहे ते तेलामध्ये उतरलं जातं. तर अशा प्रकारे माझी पहिली पुरी जी आहे ती लाटून तयार झालेली आहे. पुरी लाटायला सुरुवात करण्यापूर्वीच मी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मीडियम फ्लेमवर ही पुरी जी आहे ती तळून घ्यायची आहे. कोणतीही पुरी तळताना बघा आपण त्याच्यावर झाऱ्यानं थोडंसं वरच्या बाजूला तेल उडवायचं. त्यामुळे पुरी जी आहे ती फुगण्यासाठी म्हणून आपल्याला मदत होते. आणि नॉर्मल पुरीपेक्षा ही पुरी तळण्यासाठी थोडासा वेळ घेणार आहे. कारण याच्यामध्ये आपण ताजी मेथी वापरलेली आहे. ओली मेथी असल्यामुळं ती तळण्यासाठी थोडासा वेळ घेणार आहे. आता एका बाजूनं पुरी जी आहे ती छान तळून झालेली आहे. पुरीची दुसरी बाजू जी आहे ती मी आता तळायला घेतलेली आहे. पुरी पलटून घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की आपली पुरी जी आहे ती छान अशी फुगलेली आहे. तर ही पुरी तळण्यासाठी आपल्याला नाही म्हणलं तर एक 2 ते 3 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. खूप गडबड करायची नाही. तर अशा प्रकारे आपली पुरी जी आहे ती छान फुगून अशी रेडी झालेली आहे.
पुरीचा रंग देखील आपल्या चेंज झालेला आहे. पुरीचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान अशी ती तळून घ्यायची आहे. ही पुरी जी आहे ती आपल्याला 2 ते 3 दिवस व्यवस्थित टिकली गेली पाहिजे. पुरी आपण लाटताना थोडीशी जाड लाटली होती, त्यामुळे आपल्याला तळण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. पुरीमधलं सगळं तेल जे आहे ते आपण छान निथळून घेऊया आणि त्याच्यानंतर पुरी जी आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे उरलेल्या सगळ्या पुरी ज्या आहेत ते तयार करून घ्यायच्या आहेत. पुरी बनवताना बघा, जर तुम्ही एकटे असाल तर थोडे-थोडे गोळे करा आणि त्यापासून पुरी रेडी करा. अदरवाईज कुणाची तर हेल्प असेल तर एकानं लाटलं आणि एकानं तळलं असं केलं तरी देखील चालेल. एकाच वेळी तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पुरी तळायच्या असतील तर तुम्हाला तेलाची क्वांटिटी आहे ती तेवढी तुम्हाला ॲडजस्ट करावी लागेल. मला इथं जास्त प्रमाणात तेल वापरायचं नव्हतं, त्यामुळं मी एक-एक पुरी जी आहे ती तळून घेतलेली आहे. पुरी काठापर्यंत छान अशी तळली जावी यासाठी आपल्याला पुरी थोडीशी दाबून अशी तळून घ्यायची आहे. नाहीतर ती काही वेळेला काठामध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते. म्हणून वरून थोडंसं झाऱ्यानं दाबलं की ती अशी छान तळली जाते. अशा प्रकारे दुसरी पुरी देखील छान टम्म अशी फुगून तयार झालेली आहे. अशाच प्रकारे उरलेल्या सगळ्या पुरी ज्या आहेत त्या आपण तयार करून घ्यायच्यात आणि पुरी डब्यात भरण्यापूर्वी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. या पुरी थंड होण्यासाठी थोडासा वेळ घेणार आहेत. पूर्णपणे पुरी थंड झाल्याशिवाय आपल्याला त्या डब्यात भरायच्या नाहीयेत, नाहीतर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी आता बघू शकता मी सगळ्या पुरी ज्या आहेत त्या रेडी करून घेतलेल्या आहेत. प्रवासात नेण्यासाठी म्हणून या मेथी मसाला पुरी ज्या आहेत त्या एक बेस्ट ऑप्शन आहेत. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही देखील ही मेथीपासूनची मेथी मसाला पुरी जी आहे ती नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची पुरी जी आहे ती कशी बनलेली आहे. तर ही होती आपली आजची मेथी मसाला पुरी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.